माझे सगळे गुरुवर्य, खरं तर हा खूप भावनिक क्षण आहे, पण तो त्या भावनिक क्षणात न जाता सरांनी सांगितल्याप्रमाणे एक मदत करण्याचा प्रयत्न करतो. एक छोट्याशा उदाहरणात सांगतोय. माझे सगळे शिक्षक इथं आहेत. मला अजूनही पहिला दिवस आठवतो. नेगोट सर असतीलच. सर 10वी ज्या दिवशी आमचं सेंड ऑफ दिला तुम्ही, त्या दिवशी मला भाषण करायचं होतं. भाषण करायचं असल्यामुळे सरांनी समोर बोलवलं. बोलायचं भरपूर होतं, पण 4-5 वाक्य बोलून त्याच्या पुढे काही बोलता आलं नाही. त्यानंतर मला भाषण करण्याची संधी, सगळ्यात मोठी आयुष्यातली संधी 2016 साली युनायटेड नेशनच्या बेल्जियम येथील एका परिषदेत मिळाली. या परिषदेमध्ये सगळ्यांनी लक्षपूर्वक काय तुमच्यासाठी आहे, तुमची मदत करायचा प्रयत्न करतोय. भूक लागलेली आहे, मलाही माहीत आहे, मलाही लागायची. ते भाषण तिथं बसले की आम्हाला गोपालनी कधी चक्कर आल्याचं नाटक केल्याचं मला आठवतंय. राष्ट्रगीत सुरू होण्याच्या आता प्रार्थनेत उभं राहायचं नाही, एवढं भाषण कोणी ऐकायचं. उभं राहिलं की मला चक्कर आली की आपल्याला बाहेर जायची गरज नाही. कोणीतरी 2 लोक आपल्यालाच बाहेर घेऊन जातात. त्यांचंही भलं, आपलंही भलं. याला म्हणतात क्रिएटिव्ह थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. पण कशासाठी वापरायचा, कुठे वापरायचा हे मात्र ठरतं. सरांचे सांगितले की व्हॅल्यूज काय. तुम्ही खरं एक छोटंसं उदाहरण देतो. तर बेल्जियमच्या मीटिंगला जेव्हा मी गेलो, तर मला लक्कन माझ्या याच्यासमोर 10वीतलं ते भाषण आठवलं, जिथे मला 3 मिनिटंही बोलता आलं नाही. त्या बेल्जियममध्ये जगातनं 350 शास्त्रज्ञ येतात. किती? हॅलो, हाय. किती शास्त्रज्ञ येतात? जवळपास 124 देशातनं 350 शास्त्रज्ञ येतात. त्याच्यातल्या 10 शास्त्रज्ञाची निवड होतं आणि प्रत्येकाला 10 मिनिटं बोलायचा वेळ मिळतो. माझा नंबर होता दुसरा. म्हणजे रँक नव्हती अशी काही, पण सिरियल प्रमाणे माझा नंबर दुसरा होता. पहिला अमेरिकेतला मार्को डिवर्टी नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी त्याचं मत मांडलं 10 मिनिटात. दुसरा माझा नंबर होता. मी माझं मत मांडायला सुरुवात केली. माझे मुद्दे मांडून झाले. 9 मिनिटात माझं भाषण संपवलं. माझ्यानंतर जो होता त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, हा जो बोलतोय की मी जे सांगणार आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे, त्याच्यामुळे माझे 10 मिनिटं याला देण्यात यावे. तिसरा उठला. त्याच्यानंतर परत मी 11 मिनिटं बोललो. माझे उरलेला 1 आणि त्याचे 10. तिसरा उठला. त्यांनी सांगितलं, मी जो सांगतोय त्याहीपेक्षा याचं जे सांगतोय हे जास्त महत्वाचं आहे, माझेही 10 मिनिटं याला देण्यात यावे. असं करत उरलेला सगळा वेळ मी एकटाच बोलत होतो. त्याच्यानंतर पॅनल डिस्कशन नावाचा एक प्रकार असतो. पॅनल डिस्कशनमध्ये 24 लोक एकत्र बसून एका मुद्द्यावर चर्चा करतात. तर पॅनल डिस्कशन पण कॅन्सल केलं. त्या मी बोलत असताना त्या भाषणामध्ये एक व्यक्ती, अगदी मी आता सरांचा मोबाईल घेऊन काही मुद्दे लिहिलेत, ही सवय लावून घ्या. जे बोलताय, जे ऐकताय, हे नोट करण्याची सवय लावा आणि ते रोज वाचा. काल काय मी नोट केलं होतं, आज लिहिता, उद्या विसरून जाता, परवा काहीतरी वेगळंच वाचता. ते एक व्यक्ती नोट करत होता. मी जे बोलतोय त्याच्यातले मुद्दे नोट करत होता. मी भाषण झाल्यानंतर जवळपास 4.5 तास मी त्या भाषणात बोललो. बेल्जियमला जी परिषद झाली आणि त्या बेल्जियमच्या परिषदेनंतर मला तो शास्त्रज्ञाचा पुरस्कार देण्यात आला. आणि तेव्हा मला स्वतःलाच जाणवलं की आपण शास्त्रज्ञ आहे वाटतं. शास्त्रज्ञाचं सुरुवात खरं तर याच शाळेत झाली. दिशाला आठवत असेल, कविताला आठवत असेल, मुलींशी बोलायचं म्हटलं, धोंडूला मला बाई किल्ली दे या वाक्यासाठी भरपूर मार खावा लागला होता. प्रसंग असा होता, इथं 6वा वर्ग होता का, धोंडू म्हणजे रमेश बोते, 6वा वर्ग होता. आमच्या दोघांना नक्कल म्हणजे तोत्र बोलायची सवय होती. मुद्दा म्हणून माझे वर्ग तर जाणत असतील. नंतर गोपाल जाधव बाहेरून दुसऱ्या वर्गाला किल्ली मागायला आला. त्याची बहीण कांता आमच्या वर्गात होती.
त्यांनी म्हटलं तू बाहेरून जोरात आवाज त्याला बाई किल्ली दे. आमचं त्याची नक्कल करायचं, बाकी काही उद्देश नव्हता. आम्ही दोघांनी एका सुरात रिपीट केलं, बाई किल्ली दे. त्याच्यानंतर आयुष्यात किल्ली आयुष्यभर आपण राहिली, हे कधी रिपीट करायचं नाही, एवढा मार खाल्ला. ते मार खाणे हे खरं तर घरातून सुरू झाले. अनिल उठून गेलाय. अनिल माझ्या घरी सांगायला यायचा, तुमचं पोरगं आज शाळेत आलं नव्हतं. आणि घरी गेल्यावरती पण त्याच्यातनं जे घडलो, त्या संस्कारातनं जे घडलो, आम्हाला मार खाण्यासाठी काही चूक करावं लागायची नाही. एकदा आम्ही मार खाल्ला, तो आठवण सांगत नाही, लाडसरांचाच खाल्लाय. बुधवारी सकाळची शाळा होती, थंडीत मार खाल्लाय. ती आमच्या वर्गाचीच चुकी नव्हती, पण अख्ख्या वर्गाने बुधवारी मार खाल्ला आणि आम्हालाच कळलं नव्हतं का मार खाल्ला. पण कोणाचेही आई वडील शाळेत भांडायला शिक्षकांना आले नाहीत. घरी जर सांगितलं शिक्षकांनी मारलं तर घरी परत मार पडायचा, तूच काहीतरी केलं असणार, हा विश्वास होता. आज जे गावातले पॅरेंट ऐकत असेल त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर शाळेत भरपूर बदल होत आहेत आणि त्या बदलाला आम्ही नक्कीच मदत करू. काही गोष्टी आज बोलत नाही, आम्ही सुरू केल्या आहेत आणि शाळेला गतवैभव नक्की मिळवून देऊ. या सगळ्यांचं मूळ मी 3 तास का बोलू. 3 तास बोलल्यानंतर एक शास्त्रज्ञ ज्याच्याकडे मी गेलो आणि खाली स्टेजवर उतरल्यानंतर मी त्याला बोललो, तुम्ही काय नोट करताय. त्यांनी माझ्या भाषणातले मुद्दे दाखवले आणि संध्याकाळचं जेव्हा लंच असतं त्या लंचमध्ये त्यांनी मला एका व्यक्तीची ओळख करून दिली आणि सांगितलं, हा माझा विद्यार्थी, त्या जो माझं लिहित होता 3 तास. मी म्हटलं हा कोण. म्हणजे मागच्या वर्षीचं नोबेल प्राईज ब्रेनमध्ये आपण पत्ता कसा शोधतो, म्हणजे एकटा गेल घराचा रस्ता, आपण दुसऱ्याच्या घरी कसं जात नाही, आपल्याच घरी कसं जातो. काही जातात बसतात ना की आपलं घर समजून संध्याकाळी 6 नंतर काहीतरी वरच्या पट्टीत जातात. पण ते आपण आपलं पत्ता कसा लक्षात ठेवतो, लोकेशन कसं लक्षात, याचं जे संशोधन केलं त्या व्यक्तीला नोबेल प्राईज मिळालं आणि त्या नोबेल प्राईजलाचा गुरु म्हणजे तो मार्को टेबर्टी, आणि तो 8 तास लिहित होता. ही नम्रता असावी लागते. ही तुमची, मी फार हुशार, मी फार ताकदवान, रावणाचाही गर्व टिकला नाही. जर तुम्ही जमिनीवर पाय ठेवले आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवली तर हे शास्त्रज्ञ काय जगात काही बनवू शकतो. आणि शेवटचं एक उदाहरण सांगतो, बनायला काय लागतं. एक उदाहरण देतो, सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात. हाय हाय हॅलो. निलेश सरांनी चांगली टेक्निक दिली. एक इमॅजिन करा, एक काळा दगड आहे, मोठा काळा दगड आहे. लक्षात येते का सगळ्यांना काय सांगते मी, समजते का. त्या काळ्या दगडाला एक होल पाडायचा, एक त्याच्यात भोग पाडायचा आहे. पाडता येईल का. मोठा, मेहनत लागेल खूप. आता इमॅजिन, दुसरं एक उदाहरण देतो. त्या काळ्या दगडावरती समजा एक नळ आहे, आपल्या शाळेत जे टपकतोय, त्याच्यातनं एक थेंब थेंब पाणी पडतंय. रोज टाकी भरतंय, त्या नळातनं थेंब थेंब पाणी पडतंय. माझी टोपी शाळेतही तिरपीच असायची, आजही तिरपी होती, पण चांगला उपयोग झाला. केस नाही आहे, दाखवता येत नाही, ती झाकता आली. प्रकाश मिटिंग घेतली आणि डोक्यावरती केस गेले, त्याच्यामुळे ते टोपीमुळे झाकून निघते, तो एक उपयोग झाला. तर इमॅजिन करा, तो काळा दगड आहे जो ब्लास्टिंगनेही फुटत नाही. काळ दगड जास्त जड आहे, दगड जास्त हार्ड आहे की पाणी जास्त हार्ड आहे. दगड जास्त कडक असतो ना, की पाणी मऊ असतं की दगड मऊ असतं. आता इमॅजिन करू, दगड इथं ठेवला आहे, वर एक नळाची पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईन मधून रोज एक थेंब 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 पाणी त्या दगडावर पडतोय. 2 वर्षांनी काय दिसेल. दगडावरती लाईन ओढलेली, होल पडलेलं, तुकडा झालेला दिसेल का. मग जर तो निर्जीव पाण्याचा थेंब, सॉफ्ट पाण्याचा थेंब एवढ्या हार्ड दगडाला फोडू शकतो, आपण तर जिवंत आहोत. 2 हात 2 पाय शाबूत आहे, एक डोकं आहे, 1400 ग्रॅमचा सरांनी सांगितलेला मेंदू आहे. हे जर आपण जर मेहनत केली, दगड म्हणजे तुमच्या आयुष्यातली संकट. मला आठवतंय ही सगळी, प्रकाश बरकळ समोर बसलाय, पैसे नव्हते ट्रिपला जायला, प्रकाशला माहीत नाही ते इन्सिडेंट सांगावं की नाही, पण पैसे नव्हते. मग त्यांनी क्रिटिकल आणि क्रिएटिव्ह थिंकिंगचं काय उदाहरण केलं असेल.
सकाळी 7 ते 9 10 पोरांना एकत्र केलं आणि शेतात निंदायला जायचं. निंदायला जाऊन 5 रुपये रोज मिळायचा. ही सगळी मंडळी त्याच्यात होती. माझ्या सगळ्यांनीच केलंय. बुधवारी शेण जमा करून शाळा सारवली. ही ताटव्याची शाळा होती. 5वा वर्ग मारुतीच्या पारावरती, कविताला आठवत असेल. 6वा वर्ग शंकर पाटलाची बैठक म्हणायचो. धोंडू त्यांनी सांगितलंय मला रमेश म्हणायचंय, पण ते काही कधी तोंडात येणं शक्य वाटत नाही. त्याच्या बैठकीत आणि 7व्या वर्गात त्याच्यात आलो. ताटव्याची शाळा होती, शेणाने सारवायचो. ह्या शाळेतले शिकलेलं माझ्यात आणि तुमच्यात प्रत्येक जण माझ्या बॅचमधलं मला खरंच अभिमान आहे एका गोष्टीचा. शास्त्रज्ञ प्रत्येकाला बनायची गरज नाही, पण त्यांनी जे त्या परिस्थितीवर मात करत जे अचीव केलंय, मला वाटतं या सगळ्यांसाठी व्यसनाधीन न होता हे यांनी जे केलंय यांच्यासाठी खरंच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. ही बॅच असे मित्र मला मिळाले कदाचित माझे सगळ्यात मोठं भाग्य आहे. तर समजून घ्या, हे काळ्या दगडावर तो पाण्याचा डॉट रेक किंवा होल का करू शकला? काय वाटतं तुम्हाला? का झालं असेल? त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे कन्सिस्टन्सी, वारंवारता. रोज थोडासा ड्रॉप पडतो. जर हा पाण्याचा एक ड्रॉप रोज थोडा थोडा पडला तर काळा दगड पडू शकतो. तुम्ही जर रोज थोडा थोडा अभ्यास केला, तुमच्याकडे अजून 7 ते 8 वर्ष आहेत 10वीत असाल तरी, 8 वर्ष एकच गोष्ट जर लावून धरली तर तुम्हाला काही जो बनायचं आहे ते बनण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. लक्षात येतंय का? हॅलो, कळलं का मी काय सांगितलं? तर काय करावं लागेल? दुसरी सवय लावा की रोज जे करताय, आपण काय करतो, आज मला पायलट बनायचंय, उद्या मला डॉक्टर बनायचंय, परवा मला इंजिनियर बनायचंय. तर त्या सगळ्याचे एक उदाहरण सांगतो, पुढच्या 5 मिनिटात संपवतो. मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागली. माझा एक मित्र आहे वैभव, माझा विद्यार्थी आहे, म्हणजे वैभव कृष्णानी. बोलण्यात खूप शार्प, कम्युनिकेशनचा कसा फायदा याचं उदाहरण सांगतो, जे स्किल सांगितले. वैभव कृष्णानी मुंबईचा आहे. त्याला येत काहीच नाही, ना प्रोग्रामिंग येत, आर्टिफिशियल मॅथमॅटिक्स येत नाही, कम्प्युटर येत नाही, काही येत नाही. त्याच्यासोबत वैभव जैन नावाचा दुसरा विद्यार्थ्याची, त्या वैभव कृष्णाला परीक्षेत खूप चांगले मार्क मिळायचे. तर वैभव कृष्णाने काय केलं, कम्युनिकेशनचं कंटेंट वेल लिहून घ्या सगळ्यांनी, मोबाईल असेल तर. कोरोनामध्ये जेव्हा जग बंद पडलं होतं तेव्हा त्याला मी कंटेंट वेल नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला. तो काय करतो, जशी घुगे सरांनी कविता तयार केली, तेव्हा सगळ्या लोकांना माहीत नव्हतं, तशा कविता, चारोळ्या, जोक्स लोकांना तयार करून देतो आणि चार्ज करतो 100 शब्दाचे एवढे रुपये. 100 शब्दाची कविता असेल तर 20 रुपये, 200 शब्दाची असेल तर 50 रुपये, क्रिएटिव्ह असेल तर 1000 रुपये. आणि त्याचा मागच्या वर्षीचा टर्नओव्हर आहे 1,50,00,000. आणि आता त्यांनी वेगवेगळ्या भाषेचे ChatGPT आतामुळे त्याची गरज कमी झालेली आहे. दुसरा माझा मित्र आहे, त्याचं नाव आहे, माझा बॉस होता, त्याचं नाव आहे सत्यजित हंगे. भारतीय विद्यापीठला असताना तो माझा बॉस होता आणि त्याचं IT चा डायरेक्टर, मी त्याला रिपोर्ट करायचो. त्या काळात त्याला 2014ला 2.25 लाख रुपये पगार होता. एक दिवस काय वाटलं माहिती नाही, संतोष बोले मैं कल से जॉब छोड़ रहा है. क्यों भाई, क्या करेगा? बोले मैं भैंसे लूंगा. आणि ना असण्यासारखी गोष्ट, एका विद्यापीठाचा डायरेक्टर काय म्हणतो, 2 म्हशी घेणार. आज जर तुम्ही त्याची वेबसाईट ओपन करून बघितली तर मागच्या वर्षी वीरेंद्र सहवाग आणि अक्षय कुमार या दोघांनी त्याला 350 करोड दिले. त्या म्हशीचा गोठा तयार करून या म्हशीच्या गोठ्यातनं तो 24 देशात तूप एक्सपोर्ट करतोय आणि त्याचा टर्नओव्हर आहे 350 करोड. म्हणजे म्हशीचाही एवढा मोठा बिझनेस केला जाऊ शकतो. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे मला काय करायचंय. मेंढरासारखे नीट, JEE हे जर करत बसलात तर त्याच्यातले किती टक्के लोक पास होतात हाही आकडा काढा. UPSC मध्ये पास होणाराचा पर्सेंटेज बघा. गोपाल आणि संतोष कलरिंग करतात. संतोष कदाचित संतोष आंबोरे आज नाही आहे,
पेंटिंग करतो. पांडू मार्गे शिकला नाही पुढे, परंतु त्याच्या हाताखाली 4 मजूर काम करतात. धोंडू रमेश बोते, त्या धोंडू बोतेच म्हणूया सरळ, चांगला शेती करतो. संतोष चौधरी पुढे शिकला नाही फार, पण त्याच्या हाताखाली पण भरपूर लोक काम करतात. सुभाष लोखंडे, प्रत्येक जण त्यांनी त्यांचं एरिया ओळखला, त्या एरियात ते सक्सेसफुल झाले. याचं एकमेव कारण त्या पाण्याच्या थेंबासारखे रोज त्याच्यावरती ते थोडे 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 पडत राहिले आणि त्या काळा दगड म्हणजे त्यांच्या लाईफमधले जे प्रॉब्लेम होते त्याच्यावर त्यांनी मार्क केला, त्यांचा प्रेझेन्स तिथं उमटवला, त्याचा ठसा तिथं उमटवला. त्याच्यात सगळेच आहे. राजेशने आदिवासी जिल्ह्यात जाऊन शिकवलंय, जिथं कोणीही गेला नसतं. 3,000 रुपयांनी त्यांनी शिक्षण सेवक म्हणून नोकरी केली. ही सगळी बॅच असे मित्र असणं, विनोदसारखा मित्र असणं. विनोद जेव्हा आजारी होता आम्ही सगळे घाबरायचो आणि विनोद म्हणायचा, संतोष भाऊ तो माहीत नाही मला, आधी संत म्हणायचा, सडनली त्याला काय साक्षात्कार झाला. आता तो मला आहो का बोलतो मलाही माहीत नाही, त्यालाही माहीत नाही. मी त्याला अजूनही तोच म्हणतो, विनोदच म्हणतो. विनय म्हणायचो आधी, पण आता कमीत कमी विनोद म्हणतो. तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा सांगायचा, ही त्याच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. बॉर्डरवर जेव्हा मी बंदूक घेऊन उभा आहे तर मला 10 मिनिटानंतर मी जिवंत असेल की नाही याची गॅरंटी नाही. कधी बोलू. इथं तर डॉक्टर सांगतात की 3 महिने वाचणार आहे. हा पॉझिटिव्ह थिंकिंग, हा अप्रोच असणं फार प्रॉब्लेम कोणाच्या आयुष्यात नाही. आमच्यापैकी कोणी आमच्या मायबापांनी जे शिकवलंय, आम्ही कुठली बॅच आहे माहिती आहे का? हाफ पॅन्ट 10वी पर्यंत धोंड्यानं मी दोघांनीच घातली. खाकी हाफ पॅन्ट, त्या हाफ पॅन्टला क्लिपा तुटलेल्या असायच्या, मागून थिगड लागलेले होते. बेल्ट म्हणून करदोळ्याला काळी लावलेली बॅच आम्ही आहे. या परिस्थितीत आम्ही शिकलोय. कदाचित माझे क्लासमेट हे सगळे गोष्टी मान्य करतील. 10वी पर्यंत आमच्या कोणाच्याही पायात चप्पल नव्हती. 12वीत मी एकटा विद्यार्थी होतो ज्याच्या पायात चप्पल नव्हती. पण आईबापांनी आम्हाला शिकवलंय. शाळेत जायला जे सांगितलं त्या सगळ्यांनी या गोष्टीचं चीज केलंय. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात ते उघडं. सायंटिस्ट म्हणून माझ्या एकट्याचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही, कारण की प्रत्येकाने जी मेहनत केली, प्राप्त परिस्थितीत जो संघर्ष केला, हा तुम्हाला मिळालेल्या रेडीमेड आयत्या पेट्यावर रेगोट्यावरण्यापेक्षा फार मोठा संघर्ष आहे. आम्ही जर या शाळेतून हे करू शकलो, मराठी मीडियम शिकून करू शकलो, याच शिक्षकांना शिक्षण करू शकलो, तर तुम्हाला भरपूर काही सुविधा अवेलेबल आहेत. आणि एकच शेवटं सांगतो, आज सगळे विषय कव्हर करणं शक्य नाही, तर इथून पुढे दर रविवारी आपल्या परिसरातील जे काही विद्यार्थी, आपल्या शाळेचेच नाही, हे विश्वची माझे घर ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे, त्या उक्तीला स्मरून दर रविवारी प्रत्येक जण, जसं ITI नंतर काय हा प्रकाश सांगू शकतो, संतोष सांगू शकतो, 10वी नंतर काय, पेंटिंग कशी करायची, संतोष अंबोरे पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन पेंटिंग करून चांगला उदरनिर्वाह करतोय. तर दर रविवारी आम्ही कुठल्या क्षेत्रात कसं जायचं आणि त्या क्षेत्रात जाण्यासाठी काय शिकायचं, कुठून शिकायचं, त्याची सगळी उपलब्धता या शाळेत आम्ही करून देऊ. आणि दर रविवारी त्याच्यातले तज्ज्ञ लोक येऊन तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करतील. ही व्यवस्था मी माझ्या बॅचच्या तर्फे आम्ही या महाविद्यालयात, बॅच तयार आहे, माझी तयारी आहे सगळ्यांची. तर दर रविवारी आर्मीत जायचं तर सोल्जर म्हणून नका जाऊ, ऑफिसर म्हणून कसं जायचंय. सोल्जर काही कमी गोष्ट आहे नाही, असं नाही म्हणायचंय मला, पण ते ज्या ज्या फील्डमध्ये जायचंय अशा 3,500 फील्ड आहेत. माझ्या बहिणीची एक मैत्रीण आहे राजू डेंगळे, आणि प्रकाशची वाईफ पण त्या फील्डमध्ये आहे, पार्लर. मी बघितलंय, ओरेन नावाचं ब्युटी स्कूल आहे, पार्लरचा कोर्स करतं. त्याच्या माझ्या स्टाफच्या एका लग्नात दिल्लीहून त्या विमानाने आल्या 2-3 मुली, 3.5 लाख रुपये पूर्ण मेकअपचे चार्ज केले, हॉटेलमध्ये राहिल्या, 3 दिवसात मेकअप करून 3.5 लाख रुपये कमवले. हे कुठं शिकायचं? हे शिक्षण तुमच्या घरापर्यंत आलंय. कुठल्याही स्कूलमध्ये तुम्हाला मंगळूरच्या शेलूच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन IITचे कोर्सेस कसे करता येतील याचंही मार्गदर्शन आम्ही दर रविवारी करू. तर इथून पुढे सर, तर शाळेकरता 1 दिवस आठवड्यातनं हे जे वक्ते लागतील, हे जे स्पीकर्स लागतील, या सगळ्यांची व्यवस्था आम्ही करू. ऑनलाईनच्या माध्यमातून, ऑफलाईनच्या माध्यमातून ह्या गावातील मुलांना या गोष्टीचा फायदा व्हावा.
आपल्या गावात जवळपास परदेशी विद्यापीठाचे 3 फेलो आहेत. शिकण्यासाठी 12वी नंतर महिन्याला 1.5 लाख रुपये स्कॉलरशिप मिळतो. कान टाऊ करून ऐकून घ्या. हॅलो, हाय. आता काय सांगतोय लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांनी थोडी पाठीचा कणा ताट करा, कारण इथे केबल असतं, ते गुंडाळली की शॉर्ट सर्किट होतं. स्पायनल कॉर्ड आहे ना तो कणा, ती जर गुंडाळली तर शॉर्ट सर्किट होतं, मग काही नीट ऐकायला येत नाही. येल म्हणलं तर बेल ऐकायला येतं. त्यामुळे सगळ्यांनी आता मी जे सांगतोय तुमच्या फायद्याचं आहे, तुम्हाला मदत करायची आहे. तर युरोपियन कमिशनचं इरास्मस मुंडस नाव लक्षात राहील का? काय नाव सांगितलं मी? इरास्मस मुंडस. ही फेलोशिप, ही स्कॉलरशिप महिन्याला 1.5 लाख रुपये देतं शिक्षणासाठी. किती? पर्सेंटेज क्रायटेरिया नाही, नाहीतर मी कधीच सिलेक्ट झालो नसतो. माझ्यापेक्षा राजेशला जास्त पर्सेंटेज होतं म्हणून DEDला लागला. माझा लागला नाही, मी गडचिरोलीपर्यंत फिरलो, अमोलचा लागला. पण हे पर्सेंटेज हा क्रायटेरिया नाही. ते सरांनी सांगितलंय क्रिटिकल थिंकिंग. आता क्रिएटिव्ह थिंकिंग, आता क्रिएटिव्ह थिंकिंग सांगितलं म्हणजे नेमकं काय? उदाहरण सांगता येईल का क्रिएटिव्ह थिंकिंग? एखादं उदाहरण सांगता येईल का? मेंटॉसची ऍड पाहिली का? उशिरा आला तर निगोड सरांनी आम्हाला कालच वॉर्निंग दिली होती. उशिरा आलं तर काय होतं? शाळेत उशिरा आला तर गेट आउट, नो, मे आय कम इन सर, नो, असं काहीतरी होतं ना. तो मेंटॉसवाला काय करतो? सरळ जाण्याऐवजी उलटा जातो. असं चालत. कसा चालतो? वर्गात सरळ जातो ना, पण तो काय करतो? रिव्हर्स जातो. रिव्हर्स जातो म्हणजे काय होतो? शिक्षकाला काय वाटतं? शाळेत येण्याऐवजी हा बाहेर चालला. शिक्षक म्हणजे कहा जा रहे हो, अंदर बैठ जाओ. याला म्हणायचं क्रिएटिव्ह थिंकिंग. याला काय म्हणायचं? लक्षात आलं का? फक्त कुठे वापरायचं? शिक्षकावर का? रिअल लाईफमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता. ही झाली क्रिएटिव्ह थिंकिंग. जे मेंटॉसमध्ये जे दाखवलं, मेंटॉसच्या ॲड बघा, दॅट इज क्रिएटिव्ह थिंकिंग. ही क्रिएटिव्ह थिंकिंग एकदा मी कशी वापरली तेवढं सांगतो आणि थांबतो. मला ज्या गोष्टीसाठी पुरस्कार मिळाला, ज्यासाठी मला शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं, मी कधी मला वाटलं नाही मी शास्त्रज्ञ आहे. मला अजूनही मी विद्यार्थीच वाटतो. शाळेत आली की असं ॲडमिशन घेण्याचा इच्छा होतं. दरवर्षी मी कुठे ना कुठे ॲडमिशन घेतो. आता 9-10 डिग्री झाल्या. यावर्षी पण सर माझी IIM नागपूरला ॲडमिशन आहे. कॉलेजमध्ये जाणं होत नाही. आधी सिन्सिअर होतो, पण 10वी नंतर माझं सगळ्या वर्षाचं अटेंडन्स काढलं तर 70% होणार नाही. कारण ते सेल्फ लर्निंगचा जो प्रकार होता तो मला वाटतं फार उपयोगाचा ठरला. तर माझ्या संशोधनाबद्दल 2 मिनिटात सांगून थांबतो. ऐकायचं का? तयारी आहे? 2 ते 5 मिनिटं लागतील. चालेल? हॅलो, आवाज कमी झाला आहे. हॅलो, थँक्यू. हे जर तुम्ही हाय म्हटलंय, माझं संशोधन जर इथं मी मशीन लावली, ते प्रत्येकाचं हाय रेकॉर्ड करेल आणि त्याच्यातून सांगेल की कोणाला खरंच ऐकायचं आहे आणि कोण जबरदस्तीने म्हणतंय. ते माझं संशोधन आहे. त्या संशोधनातून बोलण्याच्या आवाजावरनं जगात पहिल्यांदा 2009 साली मी एक संकल्पना मांडली. जसं तुम्ही खुश असलात आवाज वेगळा असतो, नाराज असेल तर, भूक लागली तर, पोट दुखतं तर. एकदा जवळपास मी 14 वेळा फेल झालो आजपर्यंत वेगवेगळ्या परीक्षेत. 12वीपर्यंत 10वीपर्यंत सर माझी एक वेगळी इमेज आहे. प्रत्येक परीक्षेत पहिला येणे वगैरे, पास होणे, सरांच्या विषयात आउट ऑफ मार्क्स मिळवणे, कॉम्पिटिशन होती. प्रतिभा आज नाही आहे, प्रकाश आणि 3 मित्राचं मला स्मरण करायचं आहे. गणेश सावके, गजेंद्र कुरवाळे आणि चंदन बोथे. हे 3 मित्र आम्ही गमावलेत. ते 3 मित्र आता या जगात राहिले नाहीत. वेगवेगळ्या कारणामुळे आम्ही त्यांना लूज केलंय. परंतु मी म्युझिक शिकण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. माझ्या गाईडने सांगितलं, मी PhD करत असताना माझ्या PhDचा टॉपिक होता ब्रेन कम्प्युटर इंटरफेसिंग. समजलं का काय म्हटलं मी? काय म्हटलंय? म्हणजे माझं संशोधन अजून 4-5 वर्षानं घराघरात येईल कदाचित. तर तेव्हा असं होईल, आता काय करता, पेन ड्राईव्ह मधनं गाणी इकडनं तिकडे कॉपी करताना तसं मेंदू तुमच्या कम्प्युटरला जोडलं जाईल आणि तुमच्या मेंदूतल्या कम्प्युटरमध्ये कम्प्युटरमधलं
मेंदूमध्ये असं कॉपी पेस्ट करता येईल त्याच्यावरती माझं PhD होतं. एक बोट जर बेंड केलं तर 1.5 लाख सिग्नल मिळतात. किती एका फिंगरसाठी. मी एवढंच वाकवलं, किती सिग्नल मिळाले ब्रेनमधून. मला इटालियन मिलिटरीसाठी असं यंत्र बनवायचं होतं की जे मी विचार केल्यावर ते बॉम्ब ऑटोमॅटिक डिसआर्म करेल, म्हणजे बॉम्ब डिफ्यूज करेल. पिक्चरात पाहिलं असेल ना, पिक्चरात पाहिलं तेवढं सोपं नसतं. तर ते यंत्र बनवायचं होतं. मग आता मी रात्रंदिवस म्हणजे मंडेला 2 ड्रेस घेऊन लॅबमध्ये जायचो आणि सॅटर्डेला तिकडे कंपल्सरी सुट्टी असतं. लक्षात घ्या, कंपल्सरी सुट्टी, काम करता येत नाही. आपण शेवटी भारतीयच, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजमध्ये शिकले, काम करायचं, अडचणी काही हो. सरांनी यात्रेला जायचं नाही म्हटलं तरी 3 दिवस पकांनी दुसऱ्या दिवशी येऊन स्टोरी सांगणे ॲक्शन सहित. चिखलेच्या यात्रेतले 3 पिक्चर पाहिले, मिक्स न होता दुसऱ्या दिवशी सगळ्या क्लासमध्ये ती स्टोरी सांगणे, हे आमचं स्किल होतं. तर ते सिग्नल ॲनालाइज करण्यासाठी रात्रंदिवस मी त्या लॅबमध्ये काम करायचं. मग माझे गाईड होते जवानी साज्जो, युनिव्हर्सिटी ऑफ रोम युनिव्हर्सिटी. त्यांनी सांगितलं, संतोष, दिस इज नॉट द वे टू वर्क. म्हणजे अशा पद्धतीने काम केलं तर 6 महिन्याने वेळेच्या हॉस्पिटलला शोधावं लागेल तुला, आराम केला पाहिजे. मग म्हटलं काय केलं पाहिजे. माझं काही झोपलो तरी मला आठवते 10 नंबरचं वायर ठीक नसेल, पांडू मार्केच्या भाषेत 4 नंबरचं बटन चालत नसेल. मग काय केलं पाहिजे. म्हणजे काहीतरी हॉबी कर. म्हटलं मला कशातच मन लागत नाही, हेच माझ्या डोक्यात येतं. मग मी पुण्यात आलो. पुण्यात एक बालगंधर्व नावाचं शैक्षणिक म्युझिक शिकवल्या जाईल असं तिथं आतमध्ये गेलो. त्या आतमध्ये गेल्यावर त्यांनी सांगितलं काय शिकायचं आहे. मला ते कीबोर्ड कम्प्युटरसारखं दिसलं. मग त्यांनी सांगितलं, मग म्हटलं कीबोर्ड शिकतो, म्युझिकमध्ये म्हणजे थोडंसं मन लागेल. मन तर काही लागलं नाही. 8 दिवस सा गा मा ते काही समजलं नाही, आजही कळलं नाही. 8व्या दिवशी त्या गुरुवर विचारलं, ज्योती भास्कर राजदेरकर यांचे बंधू जे पंचांग लिहितात, सर हे म्युझिक शिकायला किती वेळ लागेल. ते म्हणाले 2-3 वर्षात शिकून जाईल सगळं. म्हटलं सर 2-4 दिवसात काही शिकवता येणार आहे. माझी सुट्टी तेवढीच उरली. तर राजू आणि अमोल समजू शकतात त्या गुरुला काय वाटलं असेल म्युझिकच्या. ते म्हणाले, बेवकूफ हो, विद्या है, विद्या की उपासना करनी होती. आणि एका मुलीला बोलवलं, इसको देखो, ये कल थोडासा सोच रही थी कोई पर्टिक्युलर सूर ताल में नहीं पहुंच पाई. आणि त्यांनी एक वाक्य म्हटलं, रोम रोम कॉन्ट्रीब्यूट करना चाहिए. म्हटलं शरीराचा प्रत्येक भागाने त्या म्युझिकमध्ये जर सहभागी झालं तरच म्युझिक बनतं. म्हटलं मग कुठल्या रोममध्ये प्रॉब्लेम आला तर म्हणे ते म्युझिक नाही येणार. तोच मी धागा घेतला आणि ते ब्रेन कम्प्युटर इंटरफेसिंग सोडून आपल्या शरीरातले प्रॉब्लेम आवाजात कसे येतात याच्यावर संशोधन केलं. आणि जगात पहिल्यांदा 2009 पार्किन्सन नावाचा आजार आवाजातनं निदान करता येतो. कुठलीही जगात टेस्ट नव्हती. ती टेस्ट 2009 शोधून काढली आणि जगात ती आता वापरल्या जाते. त्याचे मला वर्षाला 1,00,000-1.5 लाख रुपये मिळतात. कारण तेव्हा मला काही समज नव्हती याचं प्रोटेक्शन कसं करायचं, याचं पेटंट कसं घ्यायचं. आणि आता जवळपास 26,000चं एम्स नागपूरला पुढच्या आठवड्यापासून ट्रायल सुरू होतील. तर 26,000 30 ते 35 रुपयात घरी बसूनच निदान केल्या जाऊ शकतील. अशा पद्धतीचे संशोधन आहे. ते हे व्हॉइस मी जेव्हा सांगितलं, हे दगडावरचं उदाहरण का महत्वाचं आहे. हे व्हॉइस 2009 सुरू केले. टाटा कॅन्सरच्या तत्कालीन अध्यक्ष त्यांनी मला केबिनमधून हाकलून दिलंय गेट आउट म्हणून. आणि 2016 त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन हे व्हॉइसवरनं कॅन्सर कसा डायग्नोज होऊ शकतो याचं मार्गदर्शन घेतलं. तर सांगायचा उद्देश काय, तर या दगडावरच्या पाण्याच्या थेंबासारखं रोज थोडं थोडं पळत राहा तर कुठेतरी पोहोचाल. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. रोज थोडं करा म्हणजे तुम्ही कुठेतरी पोहोचाल. या प्रवासात मी हजारो वेळा फेल झालो. हे काही दिसते तेवढं सक्सेस नाही आहे. हजारो वेळा फेल झालोय. खूप नाव टाकले लोकांनी. गावात बाहेरचं सायन्स घेतलं तेव्हा खेळातली मुलं कुठं सायन्स घेत असतात का, इथपासून ती सुरुवात झाली. त्यातल्या त्यात मॅथमॅटिक्स काही कळतं का मॅथमॅटिक्स. इंग्रजीत 3 दिवस शाळेत जायची मुली सायकलवर येतात हे पाहून हिंमत झाली नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काही मुलींची आठवण अमोललाही आहे. त्यांनी मला धमकी दिली होती मी ते सांगणार, पण त्यांनी सांगितली नाही. पण सुदैवाने माझी बायको ऐकते तिकडे, तिलाही ते नावासहित माहिती आहे. तर कन्सिस्टन्सी, रोज थोडं थोडं करा.
एवढाच माझा तुम्हाला सल्ला असेल. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. माझी पूर्ण बॅच तुम्हाला मदत करेल आणि ते केंद्र आपण आपल्या गावात सुरू करू. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.